महायुतीला पाठिंबा दिला आणि त्यानंतर तिन्ही पक्षांनी ठरवलं की येणाऱ्या लोकसभेला आपण फक्त वरचे नेते मंडळी एकत्र येऊन चालणार नाही, खालचे कार्यकर्ते ज्यावेळेला एकत्र येणार नाही तोपर्यंत आपण निवडणुका आपण सामोरं जाऊ शकतो. म्हणून अनेक जे गैरसमज असतील दूर व्हावे आणि एकोपा वाढावा. येणाऱ्या लोकसभेसाठी आपण चांगल्या पद्धतीनं सामोरं जावं या एका कारणासाठी ते मेळावे राज्यभर आज मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला गेल्याचं ठरवलं आणि आज तुम्ही बघितलं असाल तिन्ही पक्षांची सगळे नेते मंडळी आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला वाटतं येणाऱ्या लोकसभेमध्ये कोल्हापूरच्या दोन्ही जागा, आपल्या राज्याच्या 48 जागा आणि 405 या देशाच्या जागा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकून जातो असा विश्वास या आज मेळाव्याच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी दिलेला. या दोन आता एकनाथ शिंदे गटाचे आहेत, त्याला द्यायचं हे वरती ठरलेलं आहे. काय नेमका आजच्या या महायुतीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना काय नेमका संदेश माझं म्हणणं आहे की आता नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षात जे काम केलेलं आहे ते जनतेपर्यंत घराघरात पोहोचवलं आणि त्यानिमित्ताने पुन्हा येणाऱ्या या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी या देशाला उत्तम कारभार करू शकते आणि हा देश महासत्ता बनवू शकते असा लोकांच्यापर्यंत आपण नागरिकांनी कार्यकर्त्यांनी जाण्याची आवश्यकता आहे. ह्या पद्धतीनं काँग्रेसबद्दल असते अनेक सगळे कार्यकर्ते आज व्यासपीठावर सगळे बघितले तर सुरुवातीला सगळे काँग्रेसच आहेत. म्हणजे काँग्रेसला कार्यकर्ते टिकवता आले नाही, योग्य पद्धतीने त्याला हे करता आलं नाही आणि घराने सही केल्यामुळं सगळे आता कार्यकर्ते आता तुम्ही पहिली लाईन आमची बघितली तरी 2-3 लोक सोडले तर सगळे आम्ही काँग्रेसवाशीच होतो. ठीक आहे, नाही हा बरोबर आहे. आता आम्ही जिथं आहे तिथं व्यवस्थित राहणं हे आमचं